माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप। अजित पवारांसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांना खोट्या आरोपांमध्ये गोवण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा। देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते। खासदार संजय राऊत यांचा दावा। शिवसेना फोडल्यानं शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाल्याचंही वक्तव्य। फडणवीसांच्या भेटीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली अमित शहांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट झाल्याची माहिती। वायव्य मुंबईच्या निकालावरती सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती सोनक यांच्या खंडपीठाचा नकार। दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश। भरत शहा यांचं रवींद्र बायकर यांच्या विजयाला आव्हान। अर्थसंकल्पाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचं संसद भवन परिसरामध्ये आंदोलन। बजेटमध्ये इतर राज्यांवरती अन्याय केल्याचा खासदारांचा आरोप। नाशिक ग्रामीण पोलिसांचा अजब कारभार। घोटी टोल नाक्यावरती ठाकरे गटाच्या आंदोलन प्रकरणामध्ये दिवंगत महिला पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल। मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित। मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ। पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड। पुरावे एबीपी माझाच्या हाती। नॉन क्रिमिलियरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव। पूजा खेडकर यांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र देणारे चौकशीच्या फेऱ्यामध्ये खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात। 16 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी शेवटच्या टप्प्यात। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमान कोसळलं। 5 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।